मला जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर कोण काय बोललं ह्याच्यापेक्षा त्याचा तपास झाला पाहिजे. कारण त्या तपासावर आणि त्या घटनेवर संशय घ्यायला जागा नक्की आहे. कारण जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं सुरुवातीला 6 लोक. मग ती दादा घरी येऊन किती वाजता निघाले, देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले, एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला CCTV फुटेज असला पाहिजे. दादा कुठल्या गाडीने आले, कोणचा ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे CCTV आहेत. एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत CCTV फुटेज समोर आले पाहिजे. आणि मग जो काय तुमचा पायलटच्या बाबतीत बोललं जात आहे ते एक ह्याची मिसेस जी आहे पत्नी त्यांची, त्याने डिक्लेअर केलं की माझा पती जिवंत आहे. फोटो व्हायरल होता तो दुसराच. अरे असू देत काय जे दुसराच आहे असं बोललं ना त्याने. मग हे सगळं जर मीडियाला एवढं येतंय तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा? एक प्रश्न सर्व समाजाला आहे, म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न. तर ह्या सर्व गोष्टी तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे. दादांची सकाळी उठल्यापासूनची जी प्रक्रिया झाली, दादांची मोमेंट झाली, ती मोमेंट सगळी आली पाहिजे. मग ही मोमेंट नाही. आता ह्या सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणतं की स्फोट झाला. तुम्ही जर एक 9 ते 8:46चं जे फुटेज दिसतंय जे मी बघितलं, मी बघ त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही. काय दिसतंय? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं नाही. त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले. कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती मला जे दिसतंय तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो. आता त्याचा ती बॉक्स सापडलाय, त्याच्यावर काय होईल, मध्ये काय चर्चा झाली, काय बोलले पायलट, काय बोलले, खूप म्हणजे कोण दोन्ही पायलट काय बोलले, सगळं ती हे तर जीव तर गेला. पण ती जीव दादांचा गेला म्हणून दादांचा तर आहेच आपल्याला सर्व दुःख, पण ज्यांचा बाकीचे दुसरे बी गेले त्यांचं दुःख आहेच ना आपल्याला. असं नाही, त्यांचे शेवट फॅमिली, त्यांचं घर, त्याचं आहे, बॉडीगार्ड होता. मग ही तुम्ही कसे आले, ह्यांना कोणी कशामुळे कशी परवानगी दिली, काय झाली? आता एवढा VIP मुवमेंट आहे, एवढा महाराष्ट्राचा टॉप मोस्टचा लीडर आहे, आणि यांचे जर हिचे विमानात काय बिघाड होता का, त्याच्यात पायलट कसा बदलला, कोणचा पायलट आला, त्याचा पूर्ण रेकॉर्ड आहे ना. ते देतील लवकरात लवकर यायला पाहिजे, येईल बाहेर. हे बघा, मी काय म्हणतो, ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ही सगळी सत्यता बाहेर आली पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर काही येत नाही त्यावर मी काय बोलू, कोण काय बोललं ह्याच्यावर मी कसं बोलणार, मी का बोलणार त्यांच्यावर? मला जे वाटतं ते मी बोलणार. माझी एकच मागणी महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या यंत्रणेला, देशाच्या यंत्रणेला, जे तपास यंत्रणा आहे त्यांना याचा तपास झाला पाहिजे, झालाच पाहिजे. ठीक आहे, काही सारख्या एजन्सीला त्याचा तपास दिला पाहिजे का, आणि अहवाल आल्यानंतर हे सर्व सार्वजनिक केलं पाहिजे का? हो, 100%. ज्या उच्चस्तरीय समिती रॉला दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, दिलं पाहिजे. आणि सार्वजनिक करायला काय अडचण आहे? और एवढं मोठं माणूसच गेला तर सार्वजनिक नाही करायला त्याच्यात काय अडचण आहे? तुम्ही त्याच्यात 100% केलं पाहिजे. माझं स्वतःचं मत आहे, केलं पाहिजे सार्वजनिक, काय प्रॉब्लेम? अमोल मिटकरी पहिल्यापासून प्रश्न उपस्थित करतायत. CCTV बाहेर येत नाही, ते कधी गाडीत बसले सांगितलं जात नाही, आणि तो 6वा माणूस नेमका कोण होता याचे प्रश्न नाही, त्यांचं पण बाईट मी ऐकलेलं. पण ठीक आहे, ते बोलले ते मग माझं पण तेच मत आहे ना. ते मी बोलायच्या अगोदरपासून मी बाहेर देशात होतो कळली घटना त्यावेळेस. ते मला इथवर यूज तर मला तेच प्रश्न होता की काय कसं झालंय कसं, कारण ती CCTV काय त्यावेळेस बाहेर आला नव्हता. तो हे आला नव्हता माझ्याकडे CCTV फुटेज जो एअरपोर्टचा दिसतोय तो. त्याच्यामुळे तो प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. जे बोलले ते बघितलंय मी त्यांचं. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर संजय सिरसाट असे म्हणाले की 2022लाच शरद पवार हे NDA मध्ये जाणार. ठीक आहे, त्यांच्याकडे माहिती असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील, मला त्यावेळेस माहिती नाही. जो अपघात घडला त्या अपघातामध्ये जो पायलट होता याच्या अगोदर 2 वेळेस सस्पेंड करण्यात आला होता पायलटला ट्रेनिंगमुळे.
आणि त्याचबरोबर जे विमान आहे ते विमान देखील या कंपनीच्या विमानाच्या अनेक अपघात घडले होते. व्हीआयपी मोमेंट असताना देखील ते विमान का दिलं आणि तोच पायलट का दिला, काय तुम्ही यासंदर्भात सांगता? नाही हो ना, मग ह्या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, ते सर्व गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत. जे प्रश्न तुम्ही विचारताय, जे मला तुमच्या मनाला प्रश्न पडलाय की खरोखरच तो बदलला होता का, कोण होता पायलट, तोच ड्रिंकवाला जो सस्पेंड केलेला तोच होता का, जे होता तोच दुसरीकडे राहिला तिसराच आला होता, ह्याच्या सर्व गोष्टीचं डिटेल जोपर्यंत येणार नाही आपल्याकडे, जसं तुम्ही म्हणताय जसं मी म्हणतोय तेवढंच येते बाहेर, जसं आज मी बोललो तेवढं मीडियाला बाहेर येईल लोकांसमोर, पण लोकांसमोर एकदा तपास होऊन सगळं आलं पाहिजे. या तपासात असं काय पहिला प्रश्न, दादा सकाळी उठून किती वाजता कोणत्या गाडीनं देवगिरीहून निघाले, मुंबईत होते फायनल, तिथून निघाले, एअरपोर्टला आले, कसे आले, कुठून आले, ज्या सिग्नल जिथून आले तेवढ्या सिग्नलहून ज्या तिथं सीसीटीव्ही रेकॉर्ड होते, त्या रेकॉर्डून एअरपोर्टला किती वाजता आले, एअरपोर्टमध्ये किती वाजता गेले, एंट्री कधी केली, तिथून कशानं बाय गाडी म्हणजे काय व्हेकलनं विमानापर्यंत गेले का, वरून ह्याच्यातून गेलेत का, कसे गेलेत आणि कसे, तसं सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे. हे सर्व म्हणजे क्रमवार त्याचा तपशील पाहिजे आपल्याला, आणि क्रमवार तपशील मिळाल्याच्या नंतर कळेल. त्याच्यानंतर दादा किती वाजता टॅकअप झालं, त्याच्यानंतर वर किती, त्यांना फिजिबिलिटी नाही म्हणून त्यांना परमिशन नाही दिली, त्याला किती राऊंड वर घेतले, कोणत्या राऊंडला, काय एखाद्या राऊंडमध्ये अर्ध्याच राऊंडमध्ये लँड करायचा प्रयत्न केलाय, काय झालं याची सगळी चौकशी, तर त्याच्याकडे रेकॉर्ड होतं ना सगळं. मग ती जर रेकॉर्ड झालेलं असेल त्याच्यानुसार हे सगळं बाहेर आलं पाहिजे, प्राथमिकदर्शीच आलं पाहिजे, प्राथमिकच एकदा बाहेर आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा काय तुम्हाला जी सार्वजनिक करायला अडचण आली तर सार्वजनिक करताना सगळं पूर्ण कंप्लीट करून सार्वजनिक करू दे, पण अगोदर तरी कमीत कमी जेवढं प्राथमिकदर्शी सांगता येते ते काय पब्लिक डॉक्युमेंट येते, त्याला काय अडचण नाही. पप्पा आंबेडकरांनी घातपाताची शक्यता वर्तवली, तुम्ही सर्व बाजू बघितलेल्या आहेत, तुम्हाला सर्व बाजू बघून तुम्हाला नेमकं काय सॉरी, अमोल मित्रांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे, तुम्ही देखील आता म्हणाला की बॉम्ब वगैरे ठेवला होता का, अशी शंका उपस्थित केली. नाही, तुम्ही कसं हे बघताय? मी जी बघतोय ते स्पष्ट बोलतोय आणि स्पष्ट सांगतोय, ते काय बोलले मला नाही बोलता यायचं, पण मी बोलतोय की मला जे तुम्ही विमानाची जी परिस्थिती बघितली मी, ती जी फुटेज तुम्ही मीडियाने पुढे दाखवलंय, जी पहिलं बघा 8:46 जे फुटेज दिसतंय ना, क्रॅश होताना फ्लाईट, ते क्रॅश होताना ते क्रॅश वरच झालंय असं माझं मत आहे, मला जेवढं कळतंय. ते जमिनीवर टच झाल्याच्या नंतर नाही झालं, त्याच्या अगोदरच त्याचे फेकलं गेलंय. तुम्ही बघा, एकदा रिपीट करून बघा तुमच्याच माध्यमाला, की तुम्ही त्याला एकदा कॉल बॅक करून एकदा बघा की तो फ्लाईट अगोदरच ब्लास्ट झाल्यावर आणि पुन्हा टच झाल्यावर एकदा ब्लास्ट झाला, त्याच्यानंतर तिसरा ब्लास्ट हे दिसतेत कॅमेरे, झालेत किती माहित नाही. मग ब्लास्ट झालं, मग आता वर विमान कसं ब्लास्ट होतंय, का झालं, त्याचं बी काही रिझन असू शकते, मला कसं सांगते, वरच कसं ब्लास्ट झालं. आता ही विमान येतोय, इथं टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, खाली टच झालं दुसरं झालं. आणि तिथं काही लोक तर एक जण ते बाईट पण तिथल्या गावकर माझी सरपंचानं काहीतरी दिलेली की कुणीतरी आम्हाला वाटलं 1 सेकंद माणूस असले असेल ना, त्यावेळेस पहिला दुसरा ब्लास्ट होऊस तर माणूस तो पुढचे कट होऊन गेलो ना, पुढचा भाग जो कट झाला विमानाचा ते बाजूला फेकला गेला आणि मागचा जो भाग राहिला ते हीच असणार ना दोघं. विमानामध्ये बसायची सिस्टीम कशी असते, पायलट पुढं, त्याच्यानंतर सेंटरमध्ये पायलटच्या त्याच्या तिथं आपलं तुमची ती मुलगी असेल माळी, हा, आणि त्याच्यानंतर पाठीमागं दादा असणार आणि तो गार्ड त्यांचा मागं, ती बसायची सिस्टीमच अशी असते. मग ते 2 माणसं मागं होते, किंबहुना ते दादा तीच असू शकतात. मग तिथं जर मदत झाली असते ते वाचले असते, आपल्याला राहिले असते. आता ठीक आहे, ती त्याच्यावर आज त्याच्यावर काय बोलून हे नाही ना. 2 दिवसापूर्वी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं, यामध्ये मनोज जरांगे यांना गोळ्या घालून असं त्यात होतं संवाद. त्यानंतर काल मनोज जरांगे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन केलं, कसं पाहता येईल? हे नीच वृत्तीचं कृत्य आहे. कुणीही माणूस असला ते तर मराठा समाजाचं एक लढाऊ नेतृत्व आहे आणि यांच्याविषयी कुणी असं बोलणं एकदम चुकीचं आहे. पण ठीक आहे, ही वृत्तीच आपल्या ह्याच्यातली, बीड जिल्ह्यातलाच आहे का तो माणूस, मी काय तेवढा